मीरा, हाँ हा मीरा, माया परत आली मला कळलं. आणि कदाचित नर्मदा आत्याने तिला परत आणलं. म्हणजे नर्मदा आत्या वेदाला ना आपल्या घराबाहेर जे फाउंटन आहे त्याचं चित्र काढायला आग्रह करत होती. सो त्या चित्रातून माया परत आली असावी. खरंच? मी नर्मदा आत्याला विचारायचा प्रयत्न केला पण तिने स्पष्ट असं काही सांगितलं नाही मला. ही मंजिरीची चाल असणार. म्हणजे तुला आणि मला सोडून सगळे मंजिरीच्या बाजूने आहेत. नाही नाही, तसं नाही आहे. पण मंजिरीचं खरं रूप सगळ्यांना माहीत नाही अजून. काही जण तिच्या दबावाखाली तर काही तिला घाबरून तिची कामं करतात. पण एवढं मात्र नक्की आहे की माया मंजिरी सोबत आहे. हे बऱ्याचदा प्रूव्ह झालंय की मायाने मंजिरीला मदत केली. सो आपल्याला मायाशी डील करावं लागणार आहे. आणि ते कसं करायचं याचा विचार करावा लागणार आहे. मीरा, तू हे असं कॅलेंडरवर सर्कल का केलंयस? काही नाही. मीरा, आज पौर्णिमा आहे आणि आजच्या डेटवर तू सर्कल केलंयस का? काय झालंय? तू अजून माझ्यापासून काहीतरी लपवतेस. आता काय लपवू तुमच्यापासनं? आणि मी सगळं सत्यही सांगू शकत नाहीये तुम्हाला. मी इतकंच सांगू शकते की आज काहीतरी मोठं घडणार आहे. काय घडणार आहे मीरा? आज मी एका मोठ्या आव्हानाला सामोरं जाणार आहे. तिथे काही होऊ शकतं. तुम्ही आपल्या वेदाची काळजी घ्या. मीरा, काय बोलतेस तू? नको बोलूस असं. मला मला काळजी वाटते तुझी. आणि जे काही असेल त्याला आपण एकत्र सामोरं जाऊयात ना. तुला मी सांगितलं ना, मी तुझ्या सोबत आहे ह्यात. नाही, काही गोष्टी फक्त मलाच कराव्या लागणार आहेत. त्याचं कारण माझी नियती आहे. तुम्हाला का माझ्यावर विश्वास बसत नाही? मी खरं बोलते. मी खरंच त्या चित्रातल्या जंगलात गेलेले, तिकडे मी अडकलेले. तुम्ही हसताय काय? हा, मस्करी वाटते ही? हो, माझ्यावर विश्वास ठेवा. तिकडे वेगवेगळे कॅरेक्टर्स येत होते आणि माझं डोकं खात होते सतत. कुठले कॅरेक्टर्स? आणि होते तिकडे कॅरेक्टर्स. ते भोपळ्यातली म्हातारी, मग ते विक्रम वेताळ ना, त्यातला जो वेताळ असतो तो सुद्धा माझ्या समोर आलेला. अरे बाप रे, म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांना आता हिची गोष्ट सांगावी लागणार. वा, तुम्हाला अजूनही वाटतंय की मी मस्करी करते? अहो, माझ्यावर विश्वास ठेवा ना. कसा विश्वास ठेवणार तुझ्यावरती माया? सांग ना. म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवावा अशी कधी वागलीच नाहीस तू माया. म्हणजे आय ऑलवेज लव्ह यू. अगदी मनापासून प्रेम केलं मी तुझ्यावर, पण त्या बदल्यात काय मिळालं मला? हार्टब्रेक. एव्हरी टाइम फक्त हार्टब्रेक मिळाला मला. तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं ना, तर तसं मला सांगायचं नाही अजित. माझं नाही तुझ्यावर प्रेम, जा चल निघून जा. पण असं
असं प्रेमाचं नाटक का केलंस तू माझ्याबरोबर? हा, थोडं डीपली इन्व्हॉल्व झालो होतो मी हिच्यामध्ये, आणि मला काय मिळालं? हार्टब्रेक. कसा विश्वास ठेवणार मी माया? बस. अरे तुम्हाला अजूनही कळत नाहीये का मी काय बोलते? हा, या गोष्टीची ग्रॅव्हिटी किती आहे? यु नो व्हॉट, बस झालं. मी ना स्वतःला खूप एक्सप्लेन केलंय, पण मी खरं सांगते, मी खरंच त्या जंगलात अडकले होते. ते चित्र होतं, तिकडे वेगवेगळे कॅरेक्टर्स होते. आता यापुढे तुम्हाला जे काही लॉजिक लावायचंय ते तुम्ही लावून घ्या, मी काही बोलणार नाहीये. एक मिनिट. तू जेव्हा त्या चित्रातनं बाहेर आलीस तेव्हा तू कुठे आलीस? म्हणजे तुझ्या आजूबाजूला काय होतं? अरे मी इकडे आपल्या घराच्या फाउंटेन जवळ तिकडे आली. यु नो व्हॉट, अजूनही जर तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाहीये तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. इट इज नॉट माय. बस झालं. जस्ट म्हणजे ही माया सांगतेय ते सगळं खरंच घडलंय. मंजिरीने खरंच हिला चित्रातून बाहेर काढलंय. पण मग मायाला त्या चित्रात टाकलं कुणी होतं? आजच्या पौर्णिमेला नक्की काय भयंकर घडणार आहे? आणि नीरती देवी मध्येच कुठून आली? मॅडम, माया ये. बस. ते तुम्ही बोलवलं होतं. हो माया, तुला माझं एक काम करायचं आहे. हे बघ, आजची रात्र वैराची आहे. हां, म्हणजे तुला आज मीरावर दिवसभर लक्ष ठेवायचं. तिची प्रत्येक हालचाल येऊन मला सांगायची. मॅडम ऐका ना, म्हणजे मी काय म्हणते, तुम्ही आत्ता लगेच मला कुठलं काम सांगू नका ना. अहो मी रिसेंटली त्या चित्रातून बाहेर पडले. ते जग वगैरे ते सगळं खूप. मी तुला त्या चित्रातून बाहेर काढलंय, विसरलीस का तू? हां, नाही. मी जर का तसं केलं नसतं ना तर अजूनही त्या जंगलात तडफडत पडली असतीस. माझे उपकार इतक्या लवकर विसरलीस? हां, विसरलीस? सांग. नाही ना? मग जा.